पुण्यातल्या स्वारगेट इथल्या एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दत्तात्रय रामदास गाडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकं स्थापन करण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे। काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे। ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे। स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे 5:30च्या सुमाराला ही घटना झाली। पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता दत्तात्रय गाडे यानं तिला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन अत्याचार केला। शिक्रापूर आणि शिरूर या भागात आरोपीवर यापूर्वीच गुन्ह्यांची नोंद आहे।